भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख आपल्या सोबत आहे। आशिष भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक राहिलेले आहे। आता तुमचे कृषी मंत्री रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काय भूमिका आहे तुमची? नाही, जरी त्याबद्दल कृषी मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, पण आता खूप झालं अशीच त्या निमित्ताने भावना आज सर्व दूर होताना मला तरी जाणवते। वारंवार चुकीचे स्टेटमेंट असतील किंवा आता जो हा जंगली रमीचा प्रकार, एक तर ह्या जंगली रमीच्या संदर्भामध्ये किंवा ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुण असतील की बाकीचा वर्ग महाराष्ट्रातला आहारी जात असताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्याच 4 दिवसापूर्वी जाहीर केलं की या सर्वांवर बंदी आणण्यात जाईल आणि जे लोक सेलिब्रिटीज यांचा प्रचार प्रसार करतात त्यांच्यावर देखील बंदी आणण्यात येईल। आणि म्हणून आता कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जर जंगली रमी हा विषय ऐरणीवर आला आहे तर जंगली रमीवर पण बंदी आणावी आणि अजितदादांनी कृषी मंत्र्यांवर पण बंदी आणावी। जंगली रमीवर बंदी आणावी म्हणजे तो गेम बंद करावा असा त्याचा अर्थ होतो। कृषी मंत्र्यांवर बंदी आणावी म्हणजे त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, असं नाही बघा, अजितदादा हे शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जनतेसाठी चांगलं काहीतरी करतायत अशी जेव्हा भावना सर्वदूर असताना कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी वारंवार येणारे त्यांचे जे काही प्रकरण आहेत, जे काही वक्तव्य आहेत, हे कृषी मंत्र्याला महाराष्ट्र राज्यासारख्या तरी साजेसे नाही आहेत। अशा याच्यावर अजितदादांनी योग्य तो निर्णय घेणं हे नक्कीच शेतकऱ्यांना अपेक्षित आहे। एकीकडे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत, काही भागात दुबार पेरणीचं संकट आहे। अशा परिस्थितीत कृषी मंत्री सभागृहामध्ये रमी खेळत आहेत, कसं स्वीकारू शकते? म्हणजे विरोधक टीका करणारच या मुद्द्यावर, आयतं कोलीत आहे त्यांच्या हातात। नाही, नक्कीच ह्या सर्व संदर्भामध्ये तीव्र भावना विरोधकांमधून म्हणा, शेतकऱ्यांमधून म्हणा किंवा सत्ताधारी पक्षातून म्हणा उमटणं स्वाभाविक आहे। ह्या सर्व संदर्भामध्ये अजितदादांनी योग्य तो निर्णय लवकरच घेणं हे मला वाटतं अपेक्षित आहे। हे काही पहिलं प्रकरण नाही कृषी मंत्र्यांचं। शेतकऱ्यांबाबत अपशब्द वापरण्यापासून अनेक प्रकरणं झाले गेल्या 6-7 महिन्यामध्ये। ते वारंवार शेतकऱ्यांचा अपमान होतोय असं करतायत। नाही, आम्ही देखील विधानसभेमध्ये 293 प्रस्तावाच्या अन्वये कृषी मंत्री त्या सर्व संदर्भामध्ये उत्तर देतील, वक्तव्य करतील अशी अपेक्षा होती, पण कृषी राज्यमंत्र्यांनी येऊन त्या सर्व संदर्भामध्ये त्या प्रस्तावाचं उत्तर दिलं आणि आता आम्ही पाहतो की ह्या प्रकारचं जर होत असेल तर नक्कीच ते महाराष्ट्रासारख्या राज्याला, कृषी प्रधान राज्याला साजेसं असं कृषी मंत्रिपदाचं जे काही समोर प्रकरण येत आहे ते साजेसं नाही आहे। शेवटचा प्रश्न, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, तुमच्या सगळ्या आमदारांच्या पाठिंब्याने हे सरकार आलेलं आहे। दादांनी ठोस निर्णय आता तरी घ्यायला पाहिजे कृषी मंत्र्यांबाबत? घ्यायला पाहिजे पेक्षा दादा हे रोकटोक आहेत, ॲक्शन मॅन म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे। अशा याच्यामध्ये नक्कीच दादा काहीतरी करतील अशी अपेक्षाच नव्हे तर खात्री आम्हाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व मोठं आहे, त्यांच्या राजकारणात कुठलाही डाग आतापर्यंत त्यांच्यावर लागलेला नाही, असं तर षडयंत्र नाही ना की त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतोय, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये जे काही कार्य 2014 पासून विशेष करून शेतकऱ्यांसाठी आणि कृषी ह्या विषयावर धरून सन्माननीय मुख्यमंत्री जे काम करतायत ते भूतोन भविष्यती आहे आणि त्या माध्यमातून शेतकरी हा खऱ्या अर्थाने प्रभावित आहेत। आणि म्हणून अशा प्रकारची जर कोणी हे करत असेल तर त्यांच्या प्रतिमेला, शेतकऱ्यांप्रती त्यांच्या असतेला आणि कृषीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला कोणतेही धोका त्यानिमित्ताने नक्कीच नाही। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे।